रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचनी रूप पाहता लोचणी लोचनी रूप पाहता लोचणी हर सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा
माझ्या मनाला गोचाळा गोचाळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा आणि कळणाही झाडा आणि कळणाही नलगे संसार हा गोड नलगे संसार हा गोड तरीच फळा जन्मा आलो तरीच फळा जन्मा आलो सरता पांडुरंगी झालो सरता पांडुरंगी आणि का नाही जाणा आणि का नाही जाणा नलगे संसार हा गोड नलगे संसार हा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा चरणाची सेवा दे चरणाची सेवा आणि कणाही झाडा आणि कणाही नलगे संसार हा गोड नलगे संसार हा गोड विठोबार धुमा
माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा अनिक नाही चाड न लगे संसार हा गोड तरीच फळो जन्मालो सरता पांडुरंगी झालो अनिक नाही चाड न लगे संसार हा गोड तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा अनिक नाही चाड न लगे संसार हा गोड पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दांडा पाराडे कलेचा विस्तारो दांडा पाराडे कलेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास सतुका बाबाजी सद्गुरु दास सतुका जग पाराणे कथेचा विस्तारो जग पाराणे कथेचा विस्तारो महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमोऽध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकला अर्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा भेर नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते विठला 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्रीसंत पंचमवेद निर्माण करणारे देहनिवासी जगद्वंदनीय माझे तुकोबाराया यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा हा अभंग निवडलाय विठला विठला कार्यक्रमात सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि मी म्हणेन कुळ दैवत माझा पांडुरंग परमात्मा पांडुरंगाला वंदन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन देहनिवासी जगद्वंदनीय तुकोबाराया माझ्या तुकोबारायांना वंदन
ज्या शक्तीच्या निमित्ताने हा भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा आज या ठिकाणी उभारलाय, अशा भगवती मातेला वंदन. तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन. सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलो. तुम्ही म्हणाल ताई, कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय? ऐका, कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय? असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या. ऐका, पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. म्हणून विनंती आहे, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज हनुमंत वडिये या गावामध्ये भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा उभारलाय. तुम्हाला बोलावण्याचं कारण, तुम्ही नसाल तर या हरी कीर्तनाला रंग नाही. तुम्ही नसाल ना राज, तर आमच्या या सोहळ्याला शोभा नाही. तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे. तुम्ही होतात ना राज, म्हणून आमच्या या मंदिरावरील कळस सुरक्षित आहे, मंदिरातील देव सुरक्षित आहे. 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना तुम्ही राज, तरी आज विनंती आहे तुम्हाला वंदन करणं, तुम्हाला नमन करणं. स्वाभिमान म्हणजे छत्रपती आहे, अभिमान म्हणजे छत्रपती आहे, आमचं दैवत म्हणजे छत्रपती आहे. म्हणून आइए महाराज विराजिए, 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 आइए हा सोहळा उभारलाय जगद्गुरु तुकोबार यांच्या कीर्तनामध्ये येत होतात, राज विराजमान होत होतात, राजस्थानापन्न होत होतात. आजही यावं, या हरी कीर्तनामध्ये विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं. यावं राज, यावं राज, यावं. पधारिये पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज, तुळजा भवानी या भगवती मातेला, जगदंबा मातेला वंदन करून तिचा असणारा हा शारदीय नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये चालू असलेली ही कीर्तनरूपी सेवा, हनुमंत वडिये या ठिकाणी चालू असणारा हा नवरात्र महोत्सव, जवळजवळ 30 वर्षापासून चालत आलेला हा नाम जप यज्ञ आणि या जप यज्ञाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा, आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सेवेसाठी बोलावलं, त्याबद्दल आपणा सर्व ग्रामस्थांचं ऋण. विठ्ठला विठ्ठला तुकोबारा या वर्णन करतात. माझ्या मनाला गोचाळा पाहावया विठ्ठल डोळा, माझ्या मनाला चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा. का असेल आवड तर मिळेल, बरोबर ना? जगदंबा मातेचा उत्सव आहे, देवीचा उत्सव आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश आहे. ती जना आहे, ती मीरा आहे, मुक्ता आहे, काणोपात्र आहे, अरुंधती आहे, लोपामुद्रा आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, कान्होपात्र आहे. कान्होपात्रीचं वर्णन करण्याचं कारण एकच आहे, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये निवासस्थानी असणारा अखंड महाराष्ट्रातून हजारो लोक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. पण महत्व बघा काय आहे, महत्व बघा काय आहे.
जगाच्या बापाचं दर्शन करायचं असेल, जगाच्या बापाचं दर्शन करण्याआधी कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग माझ्या पांडुरंग परमात्म्याचं. एवढा अधिकार तिचा आहे. म्हणून कान्होपात्र ही आदिशक्ती आहे. म्हणून हा असणारा स्त्री शक्तीचा जागर. स्त्री म्हणजे काय? प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा शक्ती आहे, बरोबर ना? आज जरा सगळीकडे मला लाल लाल दिसतंय, का बरं? महिला मंडळ, जरा असं वाटत नाही का लईच लाल दिसतंय? कशामुळे बरं? जरा कीर्तन महिलेचा आवाज तुमचा आला पाहिजे, बरोबर ना? मला वाटतं माझा आधी एक महिला कीर्तन झाले, आता माझा दुसरा नंबर आहे. 2 महिला आहेत, तुम्ही महिला समोर बसल्यात, सगळीकडे लाल दिसतंय. कशामुळं? कलर, बरोबर ना? आजचा कलर काय आहे? जरा मोठ्यानं इकडे आवाज ऐकायला गेला पाहिजे. आजचा कलर काय आहे? वा, ज्यांनी घेतला नाही तेच ओरडतायत. अवघड आहे. पुरुष बांधव तुम्हाला सांगू का, नवरात्रीचा उपास बाया धरतात, फराळ करतात, सगळं मान्य, पण हे फराळ करत असताना जे 9 दिवसाचं फॅड आहे ना कलरचं, 9 दिवस वेगळा वेगळा कलर, 9 दिवस वेगळा वेगळा रंग. आता मला सांगा, हिच्याकडे जर एखादा रंग नसेल, एखाद्या रंगाची साडी नसेल, तर ह्यांचा विषय संपला, बरोबर ना? साडी आणून दिली तर जेवायला भेटेल, नाही तर भेटणार, आणि जर नाही आणून दिली तर चालली माहेरी. बायकोशी वाकडं तर खाई चुडीतले, हिच्याशी वाकडं करून तर चालत नाही. स्त्री शक्तीचा असणारा हा जागर आहे. एक सांगू तुम्हाला, नवरात्र करत असताना उपवास आम्ही धरतो. बरीच लोक अशी आहेत महाराज, 9 दिवस चप्पल घालत नाही, कुणी दाढ्या करत नाही, कुणी परड्या भरतं, कुणी गोंधळ घालतं. पण एक सांगू तुम्हाला, 9 दिवसाचा 9 दिवस उपवास धरत असाल, फराळ करत असाल, परडी भरत असाल, गोंधळ घालत असाल, 250 किलोमीटर देवीच्या दर्शनाला जात असाल, आणि घरातली सून जेवायला बसल्यानंतर सासू जर तिला बोलत असेल, आहेत का सासवा? सासवा आहेत का? घरातली सून जेवायला बसली आणि सासू जर तिला बोलत असेल, नवरात्रीला अपशब्द बोलत असेल, तर त्या 9 दिवस धरलेल्या उपवासाचं फळ मिळत अजिबात मिळणार नाही. का? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या देशामध्ये देवीची पूजा केली जाते, स्त्रीचा आदर केला जातो, तो देश पवित्र मानला जातो. म्हणून स्त्री शक्तीचा आदर करायचा आहे. ही जगदंबा माता आहे ना, अनादि अंबिका भगवती. महिला मंडळ, अनादि अंबिका भगवती, भरणी हे मुनि हाती, सत्यानाचा पासळती, ताटी उघडा ज्ञानेश्वरायाचा अधिकार. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताबाई आदिशक्ती आहे. नामदेव महाराजांचा हात हातामध्ये धरून, वाळवंटामध्ये गळ्यामध्ये टाळ घालून भजनामध्ये तल्लीन होणारी जनाबाई, पांडुरंग परमात्म्याला हाक मारणारी जनाबाई ही आदिशक्ती आहे. ज्ञानोबारायांना जन्म देणारी रुक्मिणी माता म्हणजे आदिशक्ती आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आली. या प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहणारी तुकोबारायांची पत्नी जिजाबाई म्हणजे आदिशक्ती आहे. काय जिजाबाईचं वर्णन आहे? देहूमध्ये राहत असणारे तुकोबारायांची पत्नी जिजाबाई. एक सांगू तुम्हाला, एवढा मोठा गाथा आमच्या समोर मांडला. प्रत्येक अभंगामध्ये तुकोबारायांचा गाथा काढा. प्रत्येक अभंग, प्रत्येक प्रमाणातील प्रत्येक शब्दामध्ये तत्व आहेत, विचार आहे, चिंतन आहे, अर्थ आहे, सिद्धांत आहे, दृष्टांत आहे. एक सांगू, एकाच अभंगावर अनेक कीर्तनकार महाराज कीर्तन करतात.
एकाच अभंगावर वेगवेगळं चिंतन प्रत्येक कीर्तनकार महाराज मांडतात. इतका अर्थ त्या प्रत्येक अभंगामध्ये भरलेला आहे. आणि हे लिहायचं असेल तर डोकं शांत लागतं, मन शांत लागतं, एकांत लागतो. आणि हा वेळ जर जिजाबाईंनी तुकोबारायांना दिला नसता तर वेळ लागला असेल ना गाता लिहायला. आताच्या आमच्या बाई सारखी जर आमची बायको नवऱ्याला म्हणली असती, आव जरा बसा की इथं, असं जर म्हटली असती तर नाही ना जमणार. भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर तुकोबारायांनी जाऊन बसावं. ऐका, वरून ऊन तळपत असताना, पायामध्ये काटे टोचत असताना, बघा, ऊन तळपत असताना पायामध्ये काटे टोचत असताना आमच्या जिजाबाईंनी तुकोबारायांना भाकरी नेऊन दिल्या नसत्या तर तुकोबारायांचा गाथा आज आमच्या समोर दिसला नसता. इतकं महत्व जिजाबाईंचं आहे. स्त्री शक्तीचं वर्णन तुम्हाला सांगते, आदिशक्तीचं वर्णन तुम्हाला सांगते. आणि म्हणूनच वर्णन करावं असं वाटतं, ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर केला जातो, सन्मान केला जातो, त्याला म्हणायचं जगदंबेची शक्ती. विठाला विठाला. तुकोबाराय सांगतात, माझ्या मनाला चाळा लागावा का असेल आवड तर. एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये त्याला दुसरा भेटला. ऐका, भेटणारा विचारतो, गावागावाची पद्धत वेगळी असते, तुमची वेगळी आमची वेगळी. आता तुमचा सांगली भाग म्हणजे जरा आमच्या, माझं गाव पंढरपूर, जरा जवळ जवळच आलो आपण, बरोबर ना. आता तिकडं सिटीमध्ये जर कीर्तन चालू झालं तर तिकडची भाषा वेगळी. एखादा माणूस निघाला, रस्त्यामध्ये भेटला, शहरातली माणसं काय म्हणणार, कुठेही चालला तर आपण. पुढचा विचारतो, कीर्तन ऐकायला निघालोय, देवाचं नाव ऐका, मग चला आपणही, पुण्य लागतं म्हणे. हे झालं कुठं, शहराकडं, बरोबर ना, स्टँडर्ड, शुद्ध, शिक्षित. आता आपल्या गावाकडे जर कीर्तन चालू झालं, एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा भेटला, हिथलं सांगत नाही बरं का, आमच्या गावाकडचं सांगते, नाही तर उग राग यायचा तुम्हाला. एक तर बोलावलं एवढ्या वर्षातनं, बरोबर ना, 30 वर्षातनं पहिल्यांदा. आमच्या गावाकडे कीर्तन चालू झालं नाही, एखादा माणूस कीर्तनाला निघाला, रस्त्यामध्ये दुसरा भेटला की भेटणारा विचारतो, कसा, कुठेही चालला तर आपण, असं नाही. मग आमचं कसा विचारणार, कुठे चालणार. त्यानं विचारलं की पुढचं सांगतं. पुढचं काय म्हणतं, पुढच्यानं उत्तर द्या म्हणा, कीर्तन ऐकायला चाललोय. पुढच्याचं उत्तर काय, कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं चाललोय, ऐकाय टाइमपास. कीर्तनाचं आडनाव फिरतान. प्रत्येकाला आडनाव आहे, टाळ बीळ, मंदिर गिंदीर, काकडा, प्रत्येकाला. एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, सोफ्यावर बसलो, कार्यकर्ता आला, म्हणलं जय हरी, म्हणलं जय हरी. टेन्शन घेऊ नका, म्हणलं घेत नाही. विचार करू नका, म्हणलं करतच नाही. पण म्हणलं का, म्हणलं आमच्या गावात सगळं आहे. म्हणलं काय, सगळं आहे. म्हणलं काय आहे, टाळकरी आहे, माळकरी आहे, विनेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची संधी अवस्था आहे. म्हणलं बाबा, लाइटिंग पाहिजे, फायटिंग नको, आम्ही कमजोर माणसं आहे. आडनावाचा प्रकार. बळजबरीने कीर्तन ऐकायला म्हणून बसला. इकडे कीर्तन चालू आणि इकडे डोक्यात विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, कीर्तनात बसलेलं बरं का, आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काय बघितला, बसतो कीर्तनात झटके कुलपाला. आता कुलपाला झटके देऊ देऊ जर याला खराच झटका आला, आणि जर का हे कीर्तनात वर गेलं, कीर्तनात जर का मेलं का, मग आमच्या गावातले काय म्हणतात, वाह काय भाग्यवान आहे हो, कीर्तनात मोक्ष मिळाला. मला खरं सांगा, हे कीर्तन ऐकून मेलं का, ते मेलं कुलपाला झटकी देऊ देऊ, पण ते मेलं कुठं, इथं येऊन मेलं, इथं येऊन मेलं, म्हणून आयता मोक्ष प्राप्त झाला. इतकं महत्व कीर्तनाच्या जागेचं आहे. म्हणून महाराज सांगतात, या जागेवर कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग हो, या अंग हरिरूप. म्हणून अंतकरणातून छंद लागावा, चाळा लागावा, भगवंताची आवड निर्माण व्हावी, मनालाच लागावा. का महाराज सांगतात, माझ्या मनालाच. का, या शरीरामध्ये 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे मन. मनाजी पाटील देह गावचा, मनुराजा एक देहपुरी,
सगळ्यांचं मन मुख्य. अजून एक उदाहरण, सकळ इंद्रिया मन हे प्रधान ते करी ध्यान विठोबाचे. मन मुख्य, मनाला चाळा लागला ना, इकडे माऊली सुद्धा वर्णन करतात. मनाच्या बाबतीमध्ये माऊलींनी सुंदर वर्णन केलं. जे म्हणेची नाही तेव्हाचे सिंहला काही, काय बिझेविन भुई अंकुर असे. बी पेरलंच नाही, अंकुर येणारच नाही. मनामध्ये आवड नसेल, मुखातून नामस्मरण येणार नाही. आवड हे वृत्ती किरीटी, आधी मनवणी चौठी, मग देवाचे दिठी करासय. मनामध्ये आवड निर्माण झाल्यानंतर भगवंताचं नामस्मरण मुखातून आल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यासाठी आवड महत्वाची आहे. मग चला पुढं. जर तुकोबाराया म्हणतात, एक शंका निर्माण होते. जर तुकोबाराया म्हणतात माझ्या मनाला देवाचा चाळा लागावा, तुकोबारायांना चाळा नव्हता का? तुकोबारायांसारखा चाळा कुणालाच नव्हता. शिंक जांभई खोकलं, इतका वेळ वाया गेला. कसा चाळा होता तुकोबारायांना? देहोगावी तुकोबाराया राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमाग निंदक असतात. निंदकाचे घर असावे शेजारी. महिला मंडळ, मला खरं सांगा, निंदकाचे घर असावे. इथं बसलेल्या महिला मंडळ, एखादीनं तरी हात वर करावा आणि मला सांगा, ताई मी एवढी गोड बाई आहे, मी एवढी प्रेमळ बाई आहे, मी एवढी सगळ्यांसंग गोड वागते, सगळ्यांच्या कामात पडते, आणि एवढी गोड असल्यामुळं मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही. हाय का? एखादीचा हात वर येऊन द्या. मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही. जमेल? आहे कुणी इथं? शेजारी सापडेल, गावा शोधायची गरज नाही ना. जमतच नाही म्हणच का? कारण आहे त्याची प्रत्येकाच्या पाठीमाग. हे बघा, तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढी नावं ठेवणारी. आता ही आमची धावपळ करणारी, मेहनत करणारी माणसं म्हणतात, ताई एवढं काम करतोय तरी लोक नावं ठेवतात, एवढं मरमर करतो तरी लोक निंदा करतात. का बरं? एक सांगू तुम्हाला, जेवढं चांगलं काम कराल, जेवढं चांगलं कार्य कराल, जेवढं लोकांच्या मदतीला धावून जाल, तितकी तुम्हाला नावं ठेवणारी माणसं वाढणार. आणि जर तुम्हाला कुणी नावं ठेवत नसेल, नीट ऐका, जर तुम्हाला कुणी नावं ठेवत नसेल तर तुम्ही समाजाच्या कामाचे अजिबात कामाची नाही. तुम्ही नावं ठेवली पाहिजे माणसांनी. तुकोबारायांसारखा महात्मा, तुकोबारायांना लोकांनी सोडलं नाही. देहोगावी राहत असताना इकडे रामेश्वर शास्त्री नावाचा सद्गृहस्थ, प्रकांड पंडित, शास्त्राचा अभ्यास, वेदाचा अभ्यास करणारा माणूस, यानं विचार केला, कोण तुकाराम महाराज, कोण ढोंगी साधू, गाथा लिहायला घेतलाय, काहीतरी अभंग लिहितायत म्हणे. आमच्या लोक पाया पडत नाही आणि तुकाराम महाराजांच्या पाया पडतात. या तुकाराम महाराजांकडे जरा बघितलं पाहिजे, कोण आहे हा नवीन महाराज. बघण्यासाठी तुकोबारायांच्या घरी हा शास्त्री गेला. सकाळची वेळ, शौचालयासाठी महाराज गेलेले, आणि याने घरी जाऊन आवाज दिला, आहे का घरी? जिजाबाई बाहेर आल्या, या ना बसा, वाट बघायला वेळ नाहीये. कुठल्या रस्त्याने गेले? ज्या दिशेला माणसं जातात तिकडे निघालो शोधायला. रस्त्याने जाताना घाण वास येऊ लागला, नाकाला उपरणं लावलं, छी छी करत रस्त्याने चालला. आणि एवढ्यात कुणीतरी भगवंताचं नामस्मरण घेताय. घाण जागेतून नामाचा गजर, शौचालयाला महाराज गेलेले आणि या जागेतून नामाचा गजर मुखातून ऐकायला येऊ लागला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरे राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, हरे जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मूर्ख माणूस भगवंताचं नाव घेतोय, जरा बघावं. बघण्याकरता शास्त्री उभे राहिले. समोरून तुकाराम महाराज आले. कोण हो तुम्ही? या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आणि आपण जगाला ज्ञान सांगता तुकाराम महाराजांनी एवढ्या घाणीमध्ये भजन करता. तुम्हाला काही पटतं का? देह शुद्ध करून या भजनी बजावे, काही वाटतं तुम्हाला? तुकोबारायांनी सांगितलं तुझं सगळं बरोबर आहे, पण काय करू बाबा, माझे इंद्रिय माझं ऐकत नाही. माझे माझं झाली अनवर वाचा,
माझी वाचा आवरत नाही तुकोबारांची जीभ दोन बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं, महाराज घ्या देवाचं नाव. मला सांगा, तोंडातली जीभ दोन बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का प्रयत्न करायचा. तोंडातली जीभ दोन बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का प्रयत्न करायचा. जीभ धरल्यानंतर बोलायला येत का? येतं आपल्याकडं. जीभ धरल्यावर बोलायला येत? इथं नाही, घरी गेल्यावर करा, नाही तर इथं चालू करायला. ऐकायचं, इथं करायचं. एकदा असंच म्हणलं बाबांनो, भजन करा, परमार्थ करा, शुद्ध व्हा आणि मग करा. आधी स्वच्छ व्हा आणि मग भक्ती करा. कीर्तन संपलं, 11ला कीर्तन संपलं, 12ला घडी घरी गेला. डोक्यात एकच महाराज म्हणलाय शुद्ध व्हा आणि भजन करा. काय करावं त्यानं? ते घरी गेलं, बाथरूम मध्ये गेलं, तांब्यात निरमा कालवला. महाराज म्हणलाय शुद्ध व्हा आणि भजन करा. तांब्यात निरमा कालवला, चांगला फीस येऊ दिला आणि तांब्याभर निरमा पियाला. आता निरमा का बसणार आहे? निर्म्यानं दाखवला चमत्कार. 12च्या पुढं घरात सोय नाही, गावाच्या बाहेर घेडाबा जा, घेडाबा. रातभर आतडी गोळा झाली. सकाळ सकाळ ज्याच्या घरी आमचा मुक्काम, तिथं आलं, दरवाजा वाजवला. त्या घरमालकाला उघडला, म्हणला जय हरी. जय हरी नाही, महाराज कुठं आहेत? ते म्हणला हाय ना, बोलवा. ते आला आतमध्ये. कुणीतरी बोलवायला आलंय. आम्हाला वाटलं चहाला बोलवायला आला असं. म्हणलं उरका रे, दाता बिता कसा. आम्ही आलो बाहेर. आता दरवाजात आलं तर हे उभं. बरं हे कसं? ते टावेल गुंडाळेल, ते डबं हातात घेईल. काय म्हणतात तुमच्याकडं? ते डबं, ते उभं, ते सगळं आतडी गोळा झाले, सडेल तोंड घेऊन उभं. आता आम्हाला बघता बरोबर त्याचा पारा चढला ना. म्हणलं जय हरी. जय हरी नाही, मग काय? म्हणला शहाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय? म्हणला रात्री काय सांगितलं कीर्तनात? म्हणलं काय? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा, ह्याला काय निर्मा प्यायला सांगितला होता? नाही निर्मळ जीवन काय करील सावण. मन निर्माण नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, रात्रभर निर्म्यात भिजू घातला, दिवसभर साबणानं घासला तरी तुमचा उपयोग. तर महाराज काय सांगावं? तुकोबारांची जीभ धरली, महाराज करा भजन. मुखाने नामस्मरण घेता आलं नाही, पण संत महिमा इतका अगाध आहे. संतांचा महिमा कोण जाणे सीमा, शिनला हा ब्रह्मा बोलबेना, रोमा रोमातून नामाचा गजर निघाला. चुकलं महाराज, मला माफ करा. मुद्दा काय? तुकोबारांना छंद होता, चाळा होता, तरीही सांगतात मला छंद लागावा, तुझी आवड निर्माण व्हावी, चाळा लागावा. का? आई वडिलांनी मुलांना संस्कार लावावे. हे संस्कार पोरांना लागतात. आई वडिलांनी संस्कार लावावे, ते संस्कार पोरांना लागतात. पण आमची सध्याची आई अशी आहे, पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिला का हात धरून घरी घेऊन जाते. काय भेटणारे टाळ कुठून? कीर्तनाला उभा राहिलेल्याला घरी घेऊन जाते. आणि तेच पोरगा लग्नाच्या वरातीत नाचू द्या, डीजे पुढे नाचायला लागलं. 4 बाया गोळा करून आई दारात उभा राहते आणि समोरून डीजे आला की हे अजून उड्या हाणत, अजून. मग हे आईला बघून उड्या हाणायला लागलं. काही शेजारणीला सांगते, अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचतो या. हे वळण आमचं. ह्या वळणाला काय करायचं? हे संस्कार आमचे. काय सांगावं महाराज तुम्हाला? हे वळण यासाठी महाराज सांगतात, अरे मनाला छंद लागला ना, बाकीच्या इंद्रियांना सांगण्याची गरज नाही. एकदा मनाला आवड निर्माण झाली, हातांना सांगण्याची गरज नाही टाळी वाजव, पायांना सांगण्याची गरज नाही मंदिरात जा, डोळ्यांना सांगण्याची गरज नाही देवाचं मुख बघ, आणि मुखाला सांगण्याची गरज नाही नामस्मरण घे, ते आपोआप येतं. आणि संतांच्या नामस्मरणाचं महत्व इतकं आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. यमाला सुद्धा चळकाप सुटावा, थरकाप सुटावा एवढा अधिकार संतांचा आहे आमच्या. काय अधिकार आहे? तुकाराम 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 धन्य तू
संतांचा आहे. आणि हे संत महात्मे सांगतात की बाबा रे, संस्कार परमार्थाचे लावावे. परमार्थाचे संस्कार लागले ना की तुम्हाला कशाच्या पाया पडायची गरज नाही. एकदा भगवंत प्रसन्न झाला, कोणाची ताकद नाही तुम्हाला थांबवायची. का? उदाहरण आहे माझ्याकडे. नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, त्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं, नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की नवऱ्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. बरोबर? त्याच्या नावाचं जोडवं आहे, त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे, त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला आहे, त्याच्या नावाचा सगळं अंगावरती दागिने आहेत, म्हणून त्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. अगदी तसंच पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि माझ्या भगवान परमात्म्याचा जप जर मुखानं तुम्ही केला तर त्या पांडुरंगाची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. त्याला सांभाळावंच लागेल. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आणि त्याच्यासाठी पोरांना शिकवणं गरजेचं आहे. हिंदू धर्म वाढवायचा असेल तर धर्म वाढवण्यासाठी आपल्या पोरांना संस्कार देणं गरजेचं आहे. शिकवलं पाहिजे आम्ही. दुसरा धर्म बघा, आम्ही शिकवतो का आमच्या पोराला मंदिरात जायचं आहे? सांगत नाही. आमच्या पोराला डोक्यावर टोपी घातली पाहिजे, सांगत नाही. मंदिरात गेलो पाहिजे, शिकवत नाही. हरिपाठ केला पाहिजे, सांगत नाही आम्ही. संध्याकाळ झाली की तुळशीच्या पाया पडलं पाहिजे, आमच्या पोराला आम्ही शिकवत नाही. घरामध्ये मोठे माणसं आणली की त्या मोठ्या माणसांच्या पाया पडलं पाहिजे. जरासा मोबाईल बाजूला ठेवून मोठी माणसं आल्यानंतर जरा शांततेनं बसलं पाहिजे, हे आमच्या पोराला आम्ही शिकवत नाही. आणि हे जेव्हा शिकवाल ना, काय चाललंय आमच्या मातीमध्ये? एकही मुलगी सुरक्षित नाही, एकही स्त्री सुरक्षित नाही. का? वळण आणि संस्कार कमी पडतायत. काय सांगावं? हैदराबादला प्रकरण झालं, बदलापूर. एका डॉक्टराने, लेडीज डॉक्टर, रात्रीच्या वेळेला तिचा जॉब सांभाळण्यासाठी तिनं कर्तव्य म्हणून तिनं काम करावं. तिचं कर्तव्य पार पाडत असताना तिच्यावर अन्याय व्हावा, अत्याचार व्हावा, हे आमच्या माणुसकीचं लक्षण आहे. खंत वाटायला लागली स्वराज्याच्या मातीमध्ये जीवन जगत असताना. इकडे बदलापूर, 3 वर्षाची मुलगी, 4 वर्षाची मुलगी, लहानशा मुलीवर अत्याचार होतोय. ज्या लहानशा मुलीला सांगावं लागतं, आईची मदत घ्यावी लागते बाथरूमला जायचं असलं तरी, त्या मुलीवर तुम्ही अन्याय करताय. आमची मती, आमची विकृती, आमची वासना एवढी वाढली की आम्हाला कळत नाहीये लहान मुलगी कोण आहे, बहीण कोण आहे. एक सांगू तुम्हाला, बरेच लोक मला विचारतात, जेव्हा मी शिवचरित्र कीर्तनामध्ये सांगते ना, लोक मला विचारतात, महाराज 400 वर्षापूर्वीचा इतिहास आता उकरून काढायची आणि सांगायची तुम्हाला गरज काय आहे? आत्ताचं सांगा, अलीकडचं सांगा. 400 वर्षापूर्वी घडलेला इतिहास तुम्ही आम्हाला आता का सांगताय? शिवाजी महाराज असे होते, छत्रपती संभाजी महाराज असे होते, आता का आम्हाला सांगताय? एक सांगू का तुम्हाला, बरेच तरुण प्रश्न विचारतात, आम्हाला आमची कामं आहेत. हिंदू धर्म वाढवायचं, हिंदुत्व वाढवायचं, गरज काय आहे धर्म वाढवण्यासाठी तरुणांनी पुढे व्हावं? एक सांगते तुम्हाला, हिंदू धर्म वाढवणं यासाठी गरज याची इतकीच आहे, आपल्या मातीतली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी, प्रत्येक बहीण सुरक्षित राहावी, यासाठी हिंदू धर्म वाढवण्याची गरज सध्याच्या काळात आहे. आणि तो वाढला पाहिजे, वाढला पाहिजे. म्हणून छत्रपती संभाजी महाराज वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा. सांगत बसत नाही, उदाहरणं भरपूर आहेत, पण सांगते तुम्हाला, हे आम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर थांबवायचं असेल ना, हे व्यासपीठ आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, हे थांबवायचं असेल ना, हे अन्याय, हे अत्याचार, रस्त्यानं चाललेली पोरगी सुरक्षित नाहीये, हे थांबवायचं असेल, एकच उपाय आहे, सरकारवर अवलंबून चालणार नाही. कुठलंही सरकार हे थांबवेल याची अपेक्षा तुम्ही करू नका. सरकारने थांबवावं याची अपेक्षा करू नका. आता हे थांबवण्याचं काम सरकार करणार नाही. हे अत्याचार थांबवायचे असतील तर एकच उपाय आहे, आई वडिलांनी आपल्या मुलांवर केलेले संस्कार, फक्त हे थांबवतील. प्रत्येक आईने सांगितलं पाहिजे आपल्या पोराला, प्रत्येक आईने शिकवलं पाहिजे आपल्या मुलाला. रस्त्यानं चाललेली प्रत्येक पोरगी बाबा तुझी बहीण आहे, रक्ताची बहीण जशी असते ना तसं तिच्याकडे बघायचं. एखाद्या मुलीची कुणी छेड काढत असेल तर मोबाईल काढून व्हिडिओ काढत बसायचं नाही. आमचं काय चाललंय सध्या, काही झालं, काही होत असेल, खिशातला मोबाईल काढला, व्हिडिओ काढला. नाही महाराज, आमच्या आईनं शिकवलं पाहिजे पोराला. काय शिकवलं पाहिजे?
कधीही डोळ्यासमोर अन्याय होताना दिसत असेल, एखादी मुलगी असुरक्षित वाटत असेल, तर तुला तिथं खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. ही हिंमत त्या आईनं दिली पाहिजे, तेव्हा आमच्या मातीतली मुलगी सुरक्षित आहे. आणि इकडे पोरींना पण माझं सांगणं आहे, आयांना विशेष करून आपल्या मुलीला संस्कार देत असताना, मुलीला शिकवत असताना, माझी मुलगी काय कपडे घालते, बरोबर आहे हे तरी हे आम्हाला कळालं पाहिजे, हे आम्ही शिकलो पाहिजे. एक सांगू का तुम्हाला पोरींनो, आमच्या आईचं एवढंच असतं, शेजारच्या पोरीला जीन्स घेतली ना, बाया तुला देऊ काय घेऊन, हायच साचवलेले पैसे. नाही ग आयांनो, माझ्या माऊल्यांनो, अगं तिनं जीन्स घातली म्हणून तू तुझ्या पोरीला जीन्स देशील का? जीन्स घालू नका असं मी म्हणत नाहीये, खरं तर घालूच नाही, पण बळजबरी करण्याचा माझा अधिकार नाहीये. तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. अगं घाला, तुम्हाला काय घालायचंय, जीन्स घालायची घाला, पण ते कसे घाला, फाटकी हिथं फाटेल, हिथं फाटेल, हिथून दोरा निघेल, नीट घाला ना. चांगले पण कपडे मिळतात ना, अंग भरून घालणारे कपडे मिळतात ना. एक सांगू, स्त्रीचं सौंदर्य कशामध्ये आहे? अर्धनग्न कपडे घातले म्हणजे स्त्री सुंदर दिसते का? नाही दिसत. बिना बाह्याचे ब्लाऊज घातले म्हणजे स्त्री सुंदर दिसते? बाह्या नसलेले कपडे जर मुलीनं घातले, ते अलीकडे बरमुडे निघालेत गुडघ्याच्या वर, पोरी घालतात आमच्या, म्हणजे अर्ध अंग दिसलं पाहिजे असे कपडे जर मुलींनी घातले तर आमचा देश सुधारेल आणि आम्ही सुंदर दिसतोय असं मुलींना वाटत असेल ना, तर गैरसमज आहे तुमचा. अंग भरून वस्त्र नेसलेली स्त्री ही कधीही सुंदर दिसत असते, हे लक्षात घ्या. अंग भरून वस्त्र तिच्या अंगावरती असावं. आपल्या आईनं पोरीला शिकवलं पाहिजे, घरातनं बाहेर निघाली ना बाई, अंगावर ओढणी असलीच पाहिजे, शिकवलं पाहिजे. गरज आहे का? आमची संस्कृती आहे, परंपरा आहे, मर्यादा आहे, आणि ही मर्यादा आम्ही पाळली ना. अजून ही संस्कृती शिकवत असताना आईनं सांगितलं पाहिजे, काय बळ दिलं पाहिजे, आईनं काय दिलं पाहिजे. शाळा तर शिकवाच, मुलगी शिकलीच पाहिजे, पण मुलगी शिकवत असताना आईनं हे शिकवायचं, बाई बाहेर चाललीयस, घरामध्ये आई बाप तुझ्या रक्षणासाठी आहे, पण बाहेर चाललीयस, बाहेर जात असताना कुठला मुलगा, कुठला माणूस, कुठला पुरुष तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघत असेल, तुझी छेड काढत असेल, तर पायातलं पायतान घेऊन हाणायची त्याच्या हिंमत तिला असली पाहिजे. हे प्रत्येक आईनं पोरीला शिकवावं, मग तेव्हा हे बंद पडेल. आणि याची गरज आहे आम्हाला. म्हणून दुर्गा शक्ती म्हणजे काय आहे? रणरागिणी प्रत्येकीमध्ये असलं पाहिजे. एक उदाहरण देऊ तुम्हाला, रणरागिणी म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबाला घाम कुणी फोडला असेल तर त्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांची सून रणरागिणी ताराबाई. ताराबाईने घाम सोडला होता औरंगजेबाला, जे कुणालाच जमलं नाही ते ताराबाईंना जमलं. आणि ती स्त्री होती. महिलेमध्ये ताकद काय आहे, आणि ही ताकद आम्ही आजमावली पाहिजे. ही आजमावत असताना चला पुढे जाऊया आपण. महाराज सांगतात, परमार्थाचे संस्कार जर आम्हाला लागले तर नक्कीच परमार्थाचं फळ आम्हाला मिळेल. माझ्या मनाला चाळा लागावा, मनालाच लागावा, माझ्याच मनाला लागावा. चाळा कसा? चाळा लाविला गोप गोपीनाथे. कृष्ण अवतारामध्ये गोपींना जसा चाळा लागला होता ना, तसा चाळा माझ्या मुलींना तसा चाळा मला लागावा. कसा? कृष्ण अवतारामध्ये गोपींना जसा चाळा लागला, कळालं माझ्या मनाला चाळा लागावा. पण हा चाळा कशाचा लागला पाहिजे? अभंगातील प्रथम चरणामध्ये महाराज
डोळ्यांनी बघावं का बघावं ऐका पहावया विठ्ठल डोळा तुझं रूप डोळ्यांनी बघावं का बघावं माझा भगवान परमात्मा इतका सुंदर आहे किती सुंदर आहे मुखमंडित रेणू चरित धेनू मधुरम सुंदरम इतका देखणा माझा देव राजस सुकुमार मदनाचा पुतळा इतका सुंदर माझा देव आहे म्हणून देवाचं मुख कमल बघा देवाचं मुख बघा पहावया विठ्ठल डोळा देवाचंच तोंड बघायला सांगितलं का कारण आहे सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी ज्याच्या मुखावरती सतत हास्य आहे तो देव आहे म्हणून देवाचं मुख बघा देवाचं तोंड बघायचं का इतका सुंदर माझा देव आहे म्हणून देवाचं तोंड बघा ना आमची तोंड बघायला का सांगितले नाही त्याचंही कारण आहे देवाचं तोंड बघा आमची तोंड बघायला का सांगितली नाही त्याचंही कारण आहे काही काही लोकांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले नाकावरची माशी हालत सतत सडेल तोंड सतत सडेल आमच्यासारखा कीर्तनकार महाराज कीर्तनाला यावा उभा राहावा आता नेमका आम्ही दमून बागून येणार वैतागून येणार लांबून येणार आता इथपर्यंत पोचायचं असतं वेळेवर पोचायचं असतं वेळ झालेला असतो तरी येताना थोडासा उशीर झालाच तरी दादांचे सारखे फोन चालू होते ताई या त्यातल्या त्यात रस्त्याने येताना आमच्या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्त सुप्रियाताई साठे येता येता त्यांची भेट झाली दोघींनाही भेटायचं होतं पण त्यांनाही वेळ आम्हालाही वेळ मग आता आम्ही ठरवलं एक काम करू म्हटलं त्या पुढे गेल्यात आटपाडी जवळ कीर्तन आहे म्हटलं आता माझं कीर्तन संपलं तुमचं कीर्तन संपलं की येताना रात्री आपण भेट घेऊ मग दोघी आम्ही पुढच्या रस्त्याने निघून गेलो तसं गडबडीमध्ये माणसं येतात आलो उभा राहिलं आता महाराज तुमच्या तोंडाकडे बघणार ना आम्हाला आम्ही तुमच्याकडे बघून कीर्तन सांगणार आता आम्ही उभा राहावं तुमच्याकडे बघावं आणि नेमकं मायापुढे ते बसलेलं असावं कोण सडलेलं तोंडाच आम्ही उभा राहावं नेमकं मायापुढे बसलेलं असावं आता गंमत बघा महाराज मोठ्या जोशात माझं उदाहरण नाही देता दुसरे महाराज समजा उदाहरणार्थ महाराज उभा राहावे महाराज मोठ्या फुल जोशात महाराज ते पुढच्याकडे बघणार आणि कीर्तन सांगणार जगात बरं तुकाराम महाराज ते पुढच्याकडे बघू ना जगात बरं तुकाराम महाराज या भंगामध्ये काय सांगतात त्याच्याकडे बघावं आणि त्यानं महाराजाकडे बघावं कसं आता यानं असं बघितलं की जागेवर पंक्चर सांगायचं काय थोडी लिगोबरी तैसादिसे तोंडावरी म्हणून महाराज सांगतात ही तोंड बघण्यापेक्षा ना चांगलं भगवंताचं मुख कमल बघा रे लाभ होणार आहे भगवंत प्राप्त होणार आहे आणि देवाचं मुख कमल बघाल ना कशाची कमी नाहीये पहावया विठ्ठल डोळा चला पुढं महाराज सांगतात देवाचं मुख बघितल्यानंतर आमच्या परमार्थामध्ये स्त्रियांचा सुद्धा मोलाचा वाटा परमार्थासाठी लाभलाय काय स्त्रियांचा वाटा आहे जनाबाई अधिकार सांगते आमच्या परमार्थातील स्त्रियांचा शिव्या देण्याचा अधिकार जिजाबाईंना जनाबाईंना होता जनाबाईने देवाला शिव्या द्याव्या एवढा अधिकार जनाबाईचा पंढरपूर नगरीमध्ये जनाबाई दळण दळायला बसल्या आणि दळण दळता दळता पांडुरंग परमात्मा हा विषय खूप मोठा आहे सांगत नाही 1 मिनिटात सांगते जनाबाई दळण दळायला बसल्या आणि आवाज ऐकला आणि भगवंत आले दळण दळायला लागले एका बाजूला देव एका बाजूला जनाबाई आणि दळण दळते पूर्वीच्या बाया दळायच्या बर का जात्यावर कशा दळायच्या सुंदर माझे जाते ग महिला मंडळ जरा मी म्हणते पाठीमागे एकच चरण म्हणायचा छान आवाजात सुंदर माझे जाते ग फिरते बहुत उपास कोणाकोणाचा आहे लई झालाय उपास मला माहिती आहे प्रामाणिकपणे मी सांगते उपास धरलाय नक्की मला मान्य आहे उपास करताय मान्य आहे पण उपास जरी असेल तरी तुम्ही काही सोडलेलं उद्या उपास आहे म्हणलं सकाळी नवरा जर निघाला 2 व्हीलर वर बसून आवा इकडे या कुठं चाललो बाजारला जरा काहीतरी आणसाल काय आणू ग मावा उपास आहे फराडीचं घेऊन या काय आणू थोडस ऍपल थोडस एपर
थोडस ताक दही आणि ह्यानं आणलं की बाईचा उपास. सकाळी उठलं की आधी ऍपल खायला सुरुवात करते, सफरचंद, थोड्या वेळाने वेपर्स, थोड्या वेळाने केळी, नंतर फराळीची वेळ शाबू, शाबू झाला की थोड्या वेळाने ताक, त्याच्यानंतर ना आराम झाला की दही, नंतर ना पुन्हा भगर हायच, पुन्हा थोड्या वेळानं भाकरी भगरीच्या भेंडीची भाजी हायच, पुन्हा संध्याकाळी नायलॉन चिवडा हायच, आणि झोपायला लागली की सुनाला आवाज देते, अगं जरा उपास आहे मामा काय तर देतीस का. काय सांगावं महाराज आता, जरा आता हे असे उपास धरलेले जरा मोठ्यानं आवाज गजबजून निघला पाहिजे, जागा ही म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओम्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, विठ्ठला, ओम्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जनाबाईनं दातवळलं, दळण दळलं, भगवान परमात्मा आले, गळ्यातले दागिने काढून ठेवले, खुंटीला अडकावले, जनाबाईची वाकड पांघरली. ही कथा खूप मोठी आहे, एकच मिनिटात तुम्हाला सांगते, कारण मला हे उदाहरण द्यायचे म्हणून. अंगावर वाकड टाकली, पंढरपुरातली घटना आहे ही. अंगावर वाकड टाकली, गळ्यातले दागिने देवाने काढले, खुंटीला अडकावले, आणि माझा भगवान परमात्मा विटेवर जाऊन उभा राहिला. काकडा म्हणायला भजनी मंडळी आले आणि त्यांनी बघितलं देवाच्या अंगावर वाकड काढली तर दागिने नाही. चोरी झाली, चोरी झाली. पंढरपुरात कल्पलात झाला. वाकळ कुणाची आहे? शोध लावला तर वाकळ जनाबाईची आहे. जनाबाईच्या घरी गेले, जने चोरी केलीस? तुझ्या घरी देव दळण दळायला येतो म्हणे आणि तू चोरी करतेस? नाही हो, मी चोरी नाही केली. काय सांगावं महाराज. खुंटीला अडकावलेले दागिने भगवान परमात्म्याचे तसेच होते आणि आळ घेतला. जनाबाईला शिक्षा द्या, सुळावर देण्याची शिक्षा ठोठावली. जनाबाईला घेऊन ही मंडळी वळवंटाच्या दिशेने निघाली आणि आमच्या जनाबाई रडायला लागल्या. देवाला आवाज दिला, भगवंता, देवा, अरे काय पाप केलं रे, तुझ्या भक्तीमध्ये काय कमी पडलं म्हणून माझ्यावर आळ आणलास? कशात कमी पडले? तुझी भक्ती काही पुण्याई कमी पडली म्हणून आळ आणलास? वाळवंट जाईपर्यंत जनाबाई रडल्या, देव ऐकत नाही म्हणल्यावर मग जनाबाईला राग आला आणि हक्कानं रागानं आमच्या जनाबाईनं काय केलं? देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. काय दिल्या शिव्या? अरे विठ्या, 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 विठ्ठल नव्हे, अरे विठ्या, विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरडकी झाली, जन्मी सावित्री चुळाले आली. जनाबाईनं हे म्हणावं. देवाला शिव्या देण्याचा अधिकार जनाबाईचा आहे. का? आमचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य देव लवकर खात नाही, पण सुदाम्याचे पोहे खातो. आमचं जेवण देव जेवत नाही, पण शबरी भिल्लिनीची उष्टी बोरा खातो. हा अधिकार स्त्रीचा आहे. ऐका, परमार्थामध्ये स्त्रियांचं योगदान तुम्ही ऐका. जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या, देवानं ऐकून घेतल्या. सखुबाईसाठी देव खांबाला बांधले गेले, जनाबाईच्या शिव्या ऐकल्या. कान्होपात्रेचं उदाहरण सुरुवातीला मी तुम्हाला दिलं. जर कुणाला स्त्री पटत नसेल तर त्यासाठी मी उदाहरण सांगते तुम्हाला. स्त्रीचं महत्व काय आहे? भगवंताच्या आधी कान्होपात्रेचं दर्शन आहे. बहिणाबाई असेल, सखुबाई असेल, जनाबाई असेल, मीराबाई असेल. मीराबाईचं काय वर्णन आहे? विष पिलं मीराबाईनं पण नामस्मरण सोडलं नाही. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपनी नारायण की. लग्न करेन तर कृष्णासोबत. हा अधिकार आमच्या मीराबाईचा आहे. म्हणून पहावं या विठ्ठल डोळा, तुझं रूप बघावं. प्रपंच नाही का, संसार नाही का, तुकोबाराया सांगतात. तुझ्या नामापुढे प्रपंचाची गोडी नाही. हा दुःखमय मायेचा बाजार असणारा संसार आम्हाला आवडत नाही आणि त्याची गोडी आम्हाला लागत नाही. अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात.
आणि कणाही झाड 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 नलगे संसार होतो नलगे संसार हा गोड नलगे संसार हा गोड नलगे संसार आणि कणाही झाड 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 आणि इकडं ही चाड नलगे संसार हा गोड. आम्हाला प्रपंचाची गोडी नाही का? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसार आवडत नाही, संसाराची गोडी नाही. संसाराची व्याख्या महाराजांनी सांगितली. संसार दुःख मोळा चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वढाळ कमशोध भसी पाहिला कवनामी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ कमलाही शरण दृष्टी येईल जावो सदैवाचा तो का परंपरा दृष्टी देतो जाते नावनी संसार दुःखमय आहे. या प्रपंचामध्ये संसारामध्ये आमचं मन रमत नाही. ऐका, संसार रूपी गाडीची दोन चाक आहेत. नवरा आणि बायको एक चाक चांगला असेल आणि एक चाक चांगलं नसेल, ती गाडी कुठं आपटेल तिचा पत्ता लागत. संसाराची दोन चाक आहेत. ज्यांचं सौजन्य आज कीर्तनासाठी लाभलेलं आहे. आमचे हरिभक्त परायण श्री रामचंद्र मोरे, परमार्थिक घराड, हरिनामाचा स्वाद, हरिनामाचा आनंद, हरिनामाविषयी असणारी तळमळ अंतकरणामध्ये, पूर्ण परिवारामध्ये. पण या कार्यक्रमाच्या अगदी काही दिवस आधी एक दुःखद घटना घडली. या परिवाराचा असणारा कुटुंब व्यवस्थेचा कणा, खर तर स्त्रीला कुटुंबाचा कणा म्हटलं जातं, आणि तो कणा आमच्या आई हरिभक्तपरायण सुशीलाताई मोरे यांचं देहावसन झालं. एक आई म्हणजे काय, एक सासू म्हणजे काय, एक पत्नी म्हणजे काय, ही सगळी नाती ज्या स्त्रीनं निभावली त्या स्त्रीचं नाव आहे सुशीलाबाई. ज्या घरामध्ये आम्ही भेट देण्यासाठी गेलो कार्यक्रमाच्या आधी 2 मिनिटं वेळ होता, घरातल्या सुना येऊन सांगत होत्या. नाहीतर इतर ठिकाणी सुनांकडून वर्णन ऐकायचं असेल तर सासूची निंदाच ऐकायला मिळते. माझी सासू अशी, माझी सासू तशी, हिनं हे केलं, तिनं ते केलं, तिनं त्रास दिला, धमका त्रास दिला. पण हे मोरे घराणं असं आहे. या मोरे घराण्यातल्या सुना येऊन मला सांगतात की ताई, आमच्या घरामध्ये आमच्या सासूंनी आम्हाला आईसारखा जीव लावला. जास्त काही सांगत नाही, पण आमच्या परिवारातली एक माता, एका आईचं छत्र आमच्या डोक्यावरून निघून गेलं. ही म्हणणारी मोरे घराण्यातली सून आहे, आणि या सुनेला संस्कार देणारी, प्रेम देणारी सासू आहे.
इथे सासूचं कर्तव्य आम्हाला बघायला मिळतं. त्या घरातील ज्या पतीची ज्या मातेनं, मी मगाशी सांगितलं पती परमेश्वर आहे, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी पतिव्रतेचा अधिकार एवढा आहे. आणि या माऊलीने पती जागेवर असताना 12 वर्ष आपल्या पतीची सेवा केली. सोपी गोष्ट नाहीये महाराज. त्या स्त्री शक्तीला माझा सलाम, त्या स्त्री शक्तीला माझा मुजरा. कारण काय बघायला मिळतंय सध्याच्या काळात, नवरा धडधाकट असल्या तरी बायांना तक्रार असते, असाच आहे तसाच आहे तसाच आहे, तक्रार असते. चांगला असला तरी आमच्या या मातेनं 12 वर्ष आज पती एका जागेवर असताना पतीची सेवा केली, एक पत्नी म्हणून सेवा केली, घर चालवलं, कुटुंब एवढं मोठं केलं, मुलांना मोठं केलं, सुनांना सुनेची जागा दिली, मुलांना मुलाची जागा दिली. आणि दुसरं म्हणाल परमार्थाचं वळण, संस्कार. पंढरीची एकही वारी चुकवली नाही या मातेने. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. आणि केवळ माझ्या घरातली माऊली मला सांगत होती की ताई, आमच्या आईंनी फक्त आणि फक्त आपल्या पतीसाठी पंढरीच्या वाऱ्या केल्या, फक्त आणि फक्त पतीसाठी पंढरीच्या वाऱ्या केल्या. आपल्या पतीसाठी, आपल्या कुंकवासाठी, धण्यासाठी मागणं मागितलेलं, ही आम्हाला एक पत्नी बघायला मिळते. आणि म्हणून आज या आईचं देहावसन झालं. एक दुःख शोकामध्ये हे घर असताना, आणि एक विशेष मला सांगावं असं वाटतं, या कार्यक्रमाचं सौजन्य मोरे परिवाराकडे आहे. सौजन्य म्हणजे काय कळत असेल तुम्हाला. महाराजांचा जो काही खर्च असेल तो खर्च देणं या परिवाराकडे आहे. कार्यक्रमाच्या 4 ते 5 दिवस आधी दुःखद घटना या परिवारामध्ये घडली आहे. दुसरं जर घर असतं तर त्यांनी सांगितलं असतं, बघा तुमचं तुम्ही, तुमचा सप्ताह, तुमचे महाराज, तुमचं कीर्तन, तुमचं तुम्ही पाहत बसा, तुम्हाला दिसत नाही का आमच्या घरामध्ये काय चाललंय, कॅन्सल करा, बघा दुसरं, असं म्हटली असते. पण या घरातील मुलं, या मोरे घराण्यातली मुलं, या मुलांवरती संस्कार असे आहेत. मी म्हणेन कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या घरामध्ये जेव्हा आईचं देहावसन झालं, स्वर्गवासी आई झाली, स्वर्गवासी झाल्यानंतर जे मंडळाचे कार्यकर्ते होते, या कार्यकर्त्यांना आमच्या दादांनी फोन केला आणि फोन करून सांगितलं की दादा, आमच्या घरामध्ये हे अशी अचानक हा प्रसंग घडलेला आहे. आणि हे अचानक असं सगळं झाल्यामुळं, आमच्यामुळं तुमच्या सप्त्यामध्ये, परमार्थामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येता कामा नये, म्हणून जे काही माझं सौजन्य असेल ते तुम्ही आता घेऊन जा, तुमच्याकडे आम्ही सुपूर्त करतो. हा परिवार, या परिवाराचं कौतुक करावं, मोरे घराण्याचा अभिमान बाळगावा तेवढा कमी आहे, स्वाभिमान बाळगावा तेवढा कमी आहे. का? कारण आमच्या सुशीला आईने दिलेलं वळण, दिलेले संस्कार या मुलांवरती बघायला मिळतात. म्हणून आईची माता, आईची माया, आईचं प्रेम, आई ही कशी असते, आईचं प्रेम काय वर्णन करावं मातेचं. स्त्री ही क्षणाची पत्नी असते, अनंत कालाची माता असते, आणि ही माता आम्हाला इथे पाहायला मिळते. एका कवीने सांगून दिलं, स्त्री कशी आहे, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईची कदर करा. एकदा का तिचा हात डोक्यावरून निघाला ना, महिला मंडळ काय सांगते तुम्हाला ऐका, एकदा आई निघून गेली ना, प्रत्येक बाईच्या डोक्यावरचं आईचं छत्र निघून गेलं की माहेर उरत नाही तिला. भाऊ असेल, भाऊजाई असेल, कितीही प्रेम करत असेल, पण तिथं जर आई नसेल तर त्या पोरीला माहेरी जावंसं वाटत नाही. माझं माहेर संपलं असं तिला वाटतं. डोक्यावरनं फिरणारा मायेचा हात तिथे संपतो. म्हणून आईची गरज आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत किंमत करा, नाहीतर असं म्हणू नका, ए आय तुला काही कळत नाही, ग बसत जा, अजिबात म्हणायचं नाही. का म्हणायचं नाही, कारण सांगते तुम्हाला. प्रत्येक मुलाच्या तोंडून निघतं, आय तुला काही कळत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल, त्या आईला अक्कल नाही असं वाटत असेल, तर तुम्ही लहान असताना तुमच्या डोळ्यामध्ये तिनं काळं काजळ घालायच्या ऐवजी काळं तिखट नाही घातलं, काजळच घातलं. का? तर तिला कळतंय म्हणून तिनं ते केलं. ही आईची माया आहे, प्रेम आहे. एक कवी सांगून गेले, रख रख त्या राणात तडपत्या उढात, राहिलीस माझ्यासाठी तू ग
कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास ग आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. नभीची चांदणी तू चंदराची गोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य घडवील ग आई माझी मायेचा सागर. हे आईचं प्रेम आहे, ही आईची माया आहे. आणि म्हणून आमच्या या सुशीला आईचं वर्णन करावं तितकं थोडं आहे, मोरे घराण्याचा अभिमान बाळगावा तितका थोडा आहे. मी जास्त सांगणार नाही. प्रपंच करत असताना नवरा आणि बायकोचं नातं समान असावं. चला पुढे. न लगे संसार हा गोड. पुढे महाराज सांगतात, तरीच पण जन्म आलो सरता पांडुरंगी झालो, पांडुरंग चरणी लीन महा बसल्यारी सर्व मंडळी. अंतकरणातून हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोडस हरिनाम. टाळी नामस्मरण सर्वांनी करायचंय का? यशाम श्रीमद यशोदासुत पद कमले भक्ती नास्तीर नराणाम, तेषाम अभिरकन्या प्रेगुण कथनी नानु रक्ता रसज्ञा, तेषाम श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरो नैव कर्णौ धिकतान धिकतान धिगेतान कथयती सततम कीर्तनस्था मृदंग. अंतकरणातून भजन करा सर्वांनी. मध्येच थांबायचं नाही. हा परिसर गजबजून निघावा आई जगदंबेचा. सरळ सरळ हात वर करा. सरळ वा. मध्येच खाली घ्यायची नाहीत. सरळ. विठोबा रखुमा जन्मालो सरता पांडुरंगी झालो, पांडुरंग चरणी लीन भाव महाराज सांगतात. प्रमार्थ करत असताना ऐका, निर्वाणी गोविंदास हे मागे पुढे काहीच साकडे पडो नेती. विठ्ठला विठ्ठला
आई जगदंबेचं महत्व सांगत असताना, आई तुळजाभवानीचं महत्व सांगत असताना ऐका, मंदिरं पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकला जातोय. जरा लक्ष द्या. भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकला जातोय. भर रस्त्यावर लेकी बाळीची इज्जत लुटली जाते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री रणरागिणी सारखी मान वर करून चालली पाहिजे, ही इच्छा होती आमच्या शिवछत्रपतींची. बघवलं नाही. नवरात्र चालू होतं मंडळी, नवरात्रातली 7वी माळ होती. नवरात्र चालू होतं, नवरात्रातली 7वी माळ होती. या नवरात्रातल्या 7व्या माळेला एक स्त्री आई जगदंबेच्या दरबारात गेली. तिनं पदर पसरला. हे जगदंबे, कुलस्वामिनी, तुळजाभवानी, आदिशक्ती, हा अत्याचार थांबवण्यासाठी तुझी शक्ती मला हवी आहे, बळ मला हवाय, तुझा अंश मला हवाय. जगदंबे, एक बाळ मला हवाय. जिनं पदर पसरला त्या होत्या कोण? राजमाता जिजाऊ माँसाहेब. नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला पुरा नगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरला, देवी समोर पदर पसरला. एक बाळा हवा का मला, तुझी शक्ती हवी का मला, तुझी शक्ती हवी का मला. भवानी पावन वसाला, पावन वसाला. उजवा कौलमणी धरलेला, उजवा कौलमणी धरलेला. आंबेनं कौल बहागिला, आनंद झाला मातेला. भवानी पावली नवसाला, पावली नवसाला. देवीला गोंधळ घालावा लागतो म्हणतात. गोंधळी बोलावल्या गेले आणि जिजाऊ माँसाहेबांनी देवीला गोंधळ घातला. मंडळी, गोंधळांनी आपलं साहित्य आणलेलं आहे. संबळवाल्यानं संबळ वाजवायला सुरुवात केली. संबळवाल्यानं संबळ हातात घेतलं आणि संबळ वाजवायला सुरुवात केली. संबळ कंबळ संबळ कंबळ संबळ. आमच्या भजनी मंडळांसाठी, सुंदर असे गायक आणि वादकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. वा. जगदंबेला गोंधळ घातला, आई भवानीला गोंधळ घातला. छत्रपतींचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला, शिवछत्रपतींचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला.
धर्मशास्त्राईसे पुसावे डोहाळे. शहाजी राजांनी विचारलं काय हवं आहे आपल्याला. माहुली किल्ल्याला वेढा दिला. ज्यांनी वेढा दिला ते होते कोण? शहाजी राजांचे सासरे जिजाऊ साहेबांचे वडील. काय भाग्य होतं हिंदू धर्माचं. काय हवंय? डोहाळे राजेशाही पोशाख हवाय द्याल. डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे द्याल. कमरेची तलवार हवी आहे द्याल. आम्हाला वाटलं भरजरी वस्त्र मागाल, गड जिंकून मागाल. देताय ना? पोशाख दिला. अंगावर पोशाख चढवला, डोक्यावर जिरेटोप घातला, कमरेची तलवार काढली. जणू काही पोटातलं बाळच बोलायला लागलं होतं मंडळी. तलवार हातात घेतले आणि जगदंबेचं पोट फिरावं तशी तलवार गर 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 फिरवायला सुरुवात झाली. गर गर फिरवी पट्ट्याला, गर गर फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, गर गर खाल्लता ताला. जरा वळला मुठीला, जरा वळला मुठीला. येत आहो आम्ही जन्माला, डोहाळे लागले मातेला, डोहाळे लागले मातेला. सांगती शहाजी राजाला, शहाजी राजा. सात महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. भुयारातून ही मंडळी बाहेर निघायला लागली. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्याने, सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्याने, सह्याद्रीच्या मातीतला धगधगता इतिहास. पोटातल्या बाळाला हात लावला. बाळा तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाहीये रे बाळा. तुला त्रास व्हावा म्हणून घोड्यावर दौड करत नाहीये. पण ही घोडदौड का करत आहे तुला माहितीये? याच घोड्यावर बसून, याच घोड्यावर बसून हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे तुला. शिकून घे माझ्याकडून बाळा, शिकून घे माझ्याकडून. गर्भात शिकवी बाळाला, पोटातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रंगवावे. त्या होत्या जिजाऊ मासाहेब आणि ती होती आदिशक्ती जगदंबा दुर्गा शक्ती रणरागिणी. जुन्नर जवळ येताच घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो अहो पडाल. ऐका, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू जवळ आलाय, कधी घाला घालेल सांगता येत नाही. हे बघा, माझं पण म्हणणं हेच आहे. मला वाटत नाही मी आता पुढे येऊ शकेल. एक काम करा, मी इथेच थांबते, तुम्ही पुढे जा. काय? तुमच्या पोटामध्ये बाळ आहे, या अवस्थेमध्ये तुम्हाला इथे सोडायचं? मर्दाचं लक्षण नव्हे हे. शहाजी राजे ऐकायला खाली नाहीत आणि जिजाऊ साहेबांनी सांगितलं, मागून येणारा जो शत्रू आहे ते तुमचे सासरे आहे म्हणून तुम्हाला धोका आहे, पण माझे मात्र वडील आहे. कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो. निवांत जा, निश्चिंत जा. विश्वासराव देशमुखांच्या वाड्यावर जिजाऊ साहेबांना जुन्नरला ठेवलं. शहाजी राजे पुढे निघून गेले. लखुजीराव चाल करत आले. लखुजीरावांना कळालं जिजाबाई वाड्यावर आहे. घामाघूम झालेल्या जिजाऊ साहेब नेमक्याच खाली बसल्या होत्या. पाण्याचा घोट गिळतोय न गिळतोय एवढ्यात लखुजीराव दारात येऊन उभे राहिले. स्वतःचे वडील समोर उभे होते. बसल्या बसल्या आवाज दिला, कोण आहे बाहेर? श्रीनिवास सरदार. आबा 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 आलायत. स्वतःच्या वडिलांचा आवाज कानाला ऐकला आणि आनंद झाला मासाहेबांना. वडिलांना भेटावं म्हणून भिंतीला हात धरून उठायला लागल्या आणि अचानक लक्षात आलं वडील असले म्हणून काय झालं, शत्रू म्हणून समोर उभे आहे आणि शेजारी पडलेली समशेर उचलली. समशेर उचलली, मासाहेब पुढे आल्या, समशेर वर धरली आणि आवाज दिला, खबरदार आबासाहेब, पुढे पाऊल टाकाल तर खानदानी केल्या जाईल म्हणे. आवाज कुणाचा होता? जिजाऊ साहेबांचा. तलवार हातात होती. महाराज, अरे शत्रू असला म्हणून काय झालं हो? बाप होता ना, बापाच्या काळजाला कुठेतरी लागलं असेल. हातातली तलवार गळून खाली पडली, हात पसरले आणि आवाज दिला, जिजा. लेकीला आवाज दिला, जिजा ये ग जिजा ये. किती दिवसातून बघतोय माझ्या बाळाला, किती दिवसातून बघतोय माझ्या लेकराला. बाळा ये, बाळा ये.
साहेबांनी तलवार खाली टाकली, हातातली तलवार खाली टाकली, पोटाला हात लावला. हळूहळू पाऊलं टाकत वडिलांच्या जवळ आल्या. जवळ येताच कडकडून मिठी मारली. घामानं भिजलेलं ते शरीर, विस्कटलेले ते केस, हृदयाला होणारी धडधड, शरीराला सुटलेला थरकाप. तोंडावरून हात फिरवला, केसांवरून हात फिरवला. कशी आहे माझी जिजा? बरी आहेस ना ग बाळा? बरी आहेस? मी कशी आहे विचारताय तुम्ही? ही जिजा कशी आहे ऐकायचंय? ऐका आबा, ऐका. आबा तुम्ही आजोबा होणार आहात, मी आई होणार आहे. माझ्या पोटात बाळ आहे आबा. असं म्हणतात, पोटात बाळ असलं की पाय सुद्धा जपून टाकावा, नाही तर बाळाला धोका असतो. पण याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यानं फिरते आबा. अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची लेक. या अवस्थेत मी माहेरी राहावं, आराम करावा, ही अवस्था माझी. पण बघा ना, ना माहेरी ना सासरी, मध्येच. अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची लेक. लखुजीरावांना बघवलं नाही, तोंडाला हात लावला. बस, ऐकवत नाही. बस बस बस, ऐकवत नाही. पोरी एक काम कर, तू चल माझ्या सोबत. कुठं आबा? राजा सिंदखेडला चल, तिथं मी तुझी चांगली व्यवस्था करतो. ही जागा धोक्याची आहे, चुकीची आहे. तू चल माझ्या सोबत. आवरायला घ्या रे महिला मंडळ. ऐका, बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. पोरीचं उत्तर काय आहे? आबा मी तुमच्या सोबत आले असते, पण मी येऊ शकत नाही आबा. त्याचं कारण, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, तरी सून मात्र भोसल्यांची आहे. सून मात्र भोसल्यांची आहे. माझ्या नवऱ्यानं मला इथं सोडलंय, माझा बाप जरी चल म्हणला तरी येऊ शकत नाही. हा इतिहास आमच्या मातीतला आहे, हा इतिहास आमच्या स्त्री शक्तीतला आहे. जास्त बराच हा विषय लांब आहे, पण आपला वेळ संपलेला आहे. जास्त मी वाढवत नाही आणि मला वाढवायची सवय पण नाही. त्यामुळे तुकोपाराया वर्णन करतात, तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा. आज आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, अतिशय अतिशय सुंदर असणारं नियोजन, अतिशय सुंदर असणारं आयोजन. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 30 वर्ष झाले आपल्या गावामध्ये हा पारायण सप्ताह नामयज्ञ चालू आहे. त्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा. आज कीर्तनासाठी ज्यांचं सुंदर अशी साथ लाभली, असे गायनाचार्य हरिभक्त परायण संजय महाराज जाधव, गायनाचार्य हरिभक्त परायण रवी महाराज जगताप, मृदंगमणी हरिभक्त परायण केदार महाराज सुतार, त्याचप्रमाणे मृदंगमणी श्री हरिभक्त परायण केशव महाराज कुंभार, या सर्व मंडळींनी हरिभक्त परायण राहुल महाराज, अतिशय सुंदर अशी ही गायनाचार्य मंडळी आहेत, सुंदर अशी मृदंगाचार्य मंडळी आहेत. यांच्या या वादनाने, या गायनाने हा परिसर अगदी दुमदुमून निघाला. अंतकरणातून या आमच्या गुणीजन मंडळींचं धन्यवाद व्यक्त करते. लहान लहान मुलं उभी आहेत, यांचंही अतिशय अंतकरणातून ऋण. ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते, सर्व आयोजक मंडळी, त्याचप्रमाणे आमचे दादा येवलेवाडी येथील आमचे बाबूराव दादा, अतिशय परमार्थाची असणारी आवड, हरिनामाची असणारी आवड, आणि ती आवड अंतकरणातून बघायला मिळते. त्यांच्या गावामध्ये 2 वेळा माझी सेवा, आपल्या शेजारीच आहे, 2 वेळा कीर्तनाची सेवा झालेली आहे. आणि दादांनी अतिशय आवडीने या ठिकाणी ताईंना इथे आणायचं म्हणून या ठिकाणी माझं नाव सुचवलं. त्यासाठी दादांचंही मी अंतकरणातून ऋण व्यक्त करते. सर्व महिला मंडळ, सर्व ग्रामस्थ, सर्व टाळकरी, सर्व माळकरी, सर्वांचे ऋण व्यक्त करून, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांचंही ऋण व्यक्त करून, करविली तैसी केले कटकट वाकडी का नीट देव जाणी, चुकलं असेल पदरात घ्या, आणि जे बरोबर असेल तुमचे आणि पांडुरंग परमात्म्याचे. आपल्या नियमाप्रमाणे जगदंबा मातेला वर्णन करून, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला कोणी महिषासुर मर्दनाला कोणी माझी करावया धाडली, करावया धाडली, तालागी तो पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा गेला, आईचा जोगवा जोगवा गेला, आईचा जोगवा जोगवा गेला, आईचा जोगवा
तुका म्हण देवा 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 तुका म्हण अनुसार एक सूचना ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी म्हणजे सुरुवातीलाच मला सांगितलं की ताई आवर्जून तुम्ही हे सांगा, त्यामुळे मी सांगते आपल्या घरामध्ये जो टीव्ही असतो या टीव्हीवरती दररोज धार्मिक आणि सांस्कृतिक वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणारा एक चॅनल झी टॉकीज म्हणून आहे. या झी टॉकीजवरती दररोज संध्याकाळी कीर्तनाची सेवा दाखवल्या जातात. या कीर्तन सेवेमध्ये अनेक वेळेला तुम्ही पाहिला असेल, परंतु यावेळेस सध्या नवरात्र चालू असल्या कारणानं
नवरात्र निमित्ताने आणि देवीच्या उत्सवानिमित्ताने झी टॉकीज प्रस्तुत मनमंदिरा या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 6 ते 7 माझी कीर्तन सेवा सध्या चालू आहे. फक्त आता विषय असा झाला की काल चालू होती, आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे. 7, 8 आणि 9 3 दिवस ही कीर्तन सेवा आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्या, सर्वांनी प्रेम द्या, अशीच माया ठेवा अशी अंतकरणातून विनंती. विठ्ठल जय जय. दोन मिनिटं कोणी